अशोक खरातच्या प्रकरणामध्ये अशोक खरातला महाराष्ट्रात तसं कोणी ओळखत नव्हतं. पण अशोक खरात सोबत रुपाली चाकणकर यांचं नाव जोडल्यानंतर एक मोठी राजकीय नेताजी अजित पवारांच्या पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष होती. सध्या तरी राजीनामा दिला, आयोगाचा सुद्धा राजीनामा दिला. तरी सुद्धा या रुपाली चाकणकर यांना एसआयटीनं समन्स बजावल्यानंतर मात्र त्या गैरहजर राहिलेल्या आहेत. रुपाली चाकणकर यांची चौकशी ही एसआयटीला का करायची आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे शिवनिका ट्रस्टमध्ये अनेक आर्थिक गैरव्यवहार झाले होते. त्यामुळे आजी माजी ट्रस्टला बोलवून अशोक खरातसोबत त्यांची क्रॉस चौकशी करायची आहे. तेव्हाच लक्षात येईल एसआयटीच्या अधिकाऱ्यांना की मुळात मालमत्ता कुणाच्या नावावर नोंदवली गेली होती, खरेदी केली गेली होती, शिवनिका ट्रस्टचा आर्थिक व्यवहार हा कसा होता. पण पोलिसांना अजूनही याबाबत काहीच माहिती मिळत नाही. या उलट अशोक खरातची पोलीस कोठडी ही वाढवली जरी असली तरी सुद्धा पोलिसांना मोबाईल जप्त केल्यानंतर, तेही दोन्ही मोबाईल जप्त केल्यानंतर त्यातला कॉल रेकॉर्ड, चॅट्स आणि बऱ्याच काही गोष्टी या त्यांना त्याची खातरजमा करून घ्यायची आहे आणि त्याच्या आधारे त्यांना पुढे तपास करायचा आहे. पोलिसांना काही धागेदोरे हे गवसलेत, पण तरी सुद्धा पोलिसांचं समाधान अजून होत नाही. कारण बड्या धेंडांपर्यंत पोहोचायचं असेल तर बडे नेते, बड्या व्यक्ती त्यांना चौकशीसाठी बोलवावे लागतील. म्हणूनच रुपाली चाकणकरवरती एसआयटीच्या बाहेर कितीही आरोप होत असले, कितीही चर्चा होत असली तरी सुद्धा रेकॉर्डवर मात्र पोलिसांच्या अजूनपर्यंत एक ओळीची माहिती नाही.